बघा आता तर याप्रमाणे तुम्हाला ह्यात जे दिलेलं आहे ना त्याच्याप्रमाणे दिवस ठरवतात की दिवस किती. वेअर द पीओ हॅज रिझन टू बिलीव्ड आहे द रजिस्ट्रेशन ऑफ अ पर्सन इज लायबल टू बी कॅन्सल अंडर सेक्शन 29. He shall issue a notice to such person in form GST RAG 70. Require him to show cause within a period of 7 working days from the date of service of such notice as to why his registration shall not be cancelled. ओके, हे आलं याच्यामध्ये. ही जी नोटीस काढा किंवा काय दिलेलं असेल त्या सेक्शनमध्ये किंवा रूलमध्ये त्याचा पिरियड दिलेला असेल दिवसावर त्यांनी करायला पाहिजे. The reply to the show cause notice issued under Rule 22(1) shall be furnished in RAG 18. बरोबर आहे, तो दाखवलं ना आता 17 काय 18 काय त्यांनी 7 वर्किंग डेजमध्ये काय केलं पाहिजे त्याला रिप्लाय केला पाहिजे. Where a person who has submitted an application for cancellation of registration is no longer liable to be registered. ही दुसरी केस आहे की टॅक्सपेअर तुझं बोलतो नंबर कॅन्सल करा. The proper officer shall issue an order in RAG 19 within a period of 30 days from the date of application submitted under Rule 22 or the date of reply to the show cause notice. Cancel the registration with effect from a date to be determined by him and notify the taxable person directing him to pay arrears of any tax interest penalty. जे ऑर्डर काढले म्हणजे म्हणालात ते त्यात त्यांनी लिहून पाठवलं की एवढी अमाऊंट तुम्ही देणार टॅक्स इंटरेस्ट पेनल्टीज लेट फीज जे काय असेल ती त्यांना देणं आहे इन्क्लुडिंग द अमाऊंट लायबल टू बी पेड अंडर सेक्शन 29(5). 29(5) काही मला सांगतो पुढे मी. ओके, आता ड्रॉपिंग ऑफ प्रोसिडिंग कितपत दाखवला असा त्यांनी वेअर द रिप्लाय furnished under Rule 22 or in response to the notice issued under Rule 21(a)(2)(a) is found to be satisfactory. Reply satisfactory. The proper officer shall drop the proceeding आणि मग RAG 20 कारवाई समाप्त. Provided that where the person instead of replying to the notice served under 22(1) for contravention of the provision contained in 29(2)(b)(c) रिटर्न फर्निश केलेले नसतील रिटर्न फर्निश केले टॅक्स इंटरेस्ट पे केला द प्रॉपर ऑफिसर शॅल ड्रॉप द प्रोसिडिंग अँड पास अन ऑर्डर इन RAG 20. बावीस 2 मध्ये द प्रोविजन ऑफ रूल 22(3) शॅल म्युटॅटिस म्युटॅन्डिस अप्लाय टू द लिगल हेअर्स ऑफ जो मृत व्यक्ती आहे प्रोप्रायटर आहे त्याकरता पण याच प्रकारे त्याचा जो वारस आहे लिगल हेअर आहे तो त्याच प्रकारे काय करेल त्याला रिप्लाय करेल. आता 29(3), 29(4), 29(5) काय सांगतो बघा. 29(3) काय सांगतो की नंबर जरी कॅन्सल झाला तरी त्याचा कुठल्याही लायबिलिटीवरती परिणाम होत नाही. कॅन्सलेशन एका कायद्यात झालं असेल तर दुसऱ्या कायद्यामध्ये ते झालं असं मानण्यात येईल. आणि 29(5) महत्वाचं आहे बघा. 29(5) काय हा जो आहे 29(3) इथे एका कायद्यामध्ये केलं दुसऱ्या कायद्यात पण होईल आणि महत्वाचा आहे तो 29(5). जे शिल्लक आहेत गुड्स अदर दॅन कॅपिटल गुड्स किंवा इन केस ऑफ कॅपिटल गुड्स जे स्टॉकमध्ये आहे त्याच्यावरती लायबिलिटी द्यावी लागते टॅक्सपेअरला. की जर मी अनरजिस्टर असेल यापुढे किंवा अगोदर कधी अनरजिस्टर होतो त्यामुळे ITC मिळत होता नाही टॅक्स कलेक्ट करत होतो नाही. आता जो ITC घेतला आहे ते गुड्स विकलेत का नाही विकले ते स्टॉकमध्ये आहेत तर त्याचं ITC काढा. ITC हेल्ड इन स्टॉक किती हे काढा ITC हेल्ड इन स्टॉक आणि आउटपुट टॅक्स पे करून सच गुड्स ते विकून किती गुड्स अमाऊंट आले ती टॅक्सची यातली हायर ऑफ आउटपुट टॅक्स किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट तेवढी आपण भरायची आहे अदर दॅन कॅपिटल गुड्स. आणि कॅपिटल गुड्स जर असतील मशिनरी प्लांट अँड मशिनरी किंवा कुठल्याही प्रकारचे कॅपिटल गुड्स आहेत किंवा प्लांट अँड मशिनरी आहे फर्निचर आहे याचा ITC घेतला जातो. याचा लाईफ आहे ना 5 वर्ष असतं. कॅपिटल गुड्सचा लाईफ 5 वर्ष असतं आणि त्याच्या अगोदर जर ते विकले
तर रूल 44 प्रमाणे एक अमाऊंट कॅल्क्युलेट करा. गुड्स रिड्यूस बाय द पर्सेंटेज पॉईंट्स ॲज मे बी प्रिस्क्राईब इन दिस बिहाफ. मग ती अमाऊंट कॅल्क्युलेट करा किंवा द टॅक्स ऑन द ट्रान्झॅक्शन. गुड्स विकले किती अमाऊंट येईल किंवा ते गुड्स विकले असेल किती अमाऊंट येते आलेली आहे ते बघा. त्यातली हायर ऑफ अमाऊंट जी येईल ती लायबिलिटी. सेक्शन 18(6) आहे, पुढे आपण घेऊ. जर सेल ऑफ मशिनरी केलं आणि ती 5 वर्षाच्या आत विकली, जे कॅपिटल गुड्स ITC घेतला असेल, तर मग या नियमाप्रमाणे लायबिलिटी काढली जाते. नंबर कॅन्सल केला आहे, गुड्स विकलेत, कॅपिटल गुड्स विकलेत, तर त्याची लायबिलिटी जर त्या रूलप्रमाणे अमाऊंट काढा आणि ती ॲसेट विकून टॅक्स किती कलेक्ट केला ती काढा. जी जास्त अमाऊंट आहे ती भरायला येते. जर मला 1 लाख रुपये अमाऊंट भरायला येते त्या रूलप्रमाणे आणि जर मी 1,20,000 रुपये विकून जर टॅक्स कलेक्ट केला तर मला काही भरायला लागत नाही. जर विकून जो कलेक्ट केला तो भरेल. पण जर या नियमाप्रमाणे रिड्यूस करून जर 1 लाख रुपये येतात आणि वस्तू विकून जर मी 80,000 रुपये कलेक्ट केले असतील तर डिफरन्स 20,000 भरायला लागतो. नंबर कॅन्सल केला असाच कॅन्सल होत नाही. ही लायबिलिटी कॅल्क्युलेट केली जाते. त्यामुळे ही लायबिलिटी जी काही देणं असेल तर ती तुमच्याकडे फायनल रिटर्न ह्यात डिक्लेअर करायचं की तुमच्याकडे किती काय गुड्स शिल्लक आहेत आणि मग त्या फायनल रिटर्नमध्ये जी लायबिलिटी भरायला येते ती पे करायची. नाही पे केली त्यात शक्यतो लोक दाखवत नाहीत की बिझनेस बंद केला, सगळे गुड्स विकले, काही देणं नाही आहे, नंबर कॅन्सल करा. गुड्स विकलेले पण असतात, जे मिळेल त्या कॉस्टमध्ये विकलेले असतात. दुकान बंद करायचं आहे, 10 दिवस सेल लावतात, घ्या विकत स्वस्तामध्ये, सगळा स्टॉक काउंट टाकतात, जे पैसे येतात सगळे खर्च भागवतात, सगळा संपला विषय. 100 रुपयाची साडी 400 बोलून 300ला विकतात. पण जेव्हा दुकान बंद करायचं आहे तेव्हा 100ची वस्तू 100ला आली तरी खूप दिली, तर स्टॉक गळ्यात नको पडायला. स्टॉक क्लिअरन्स सेल काही नाही. त्यामुळे स्टॉकमध्ये काही नाही हे दाखवलं. पण जे फर्निचर आहे, AC आहेत, त्याचं काय केलं, ते विकले का, ते आहेत का पडून, मग त्याची लायबिलिटी येणार. गुड्सचं विकले, गुड्सचं गव्हर्नमेंट का बोलू शकत नाही. पण कॅपिटल गुड्सचा जर ITC खूप मोठा घेतला असेल तर मग ते डिपार्टमेंटला वेळ काय लागतो प्रोसेडिंगमध्ये, याची काय लायबिलिटी येते का हे डिपार्टमेंटला कॅल्क्युलेट करणं आवश्यक असतं. म्हणून ॲप्लिकेशन आज दिलं त्या दिवसामध्ये नंबर लगेच कॅन्सल केला असं डिपार्टमेंट करत नाही. त्यांना वेळ घ्यायचा असतो की यांनी कॅपिटल गुड्सचा ITC किती घेतला आहे आणि डिव्हिजन 9मध्ये काय दाखवला आहे का. तो जो ITC घेतलेला असतो डिव्हिजन 9मध्ये त्याला ब्रेकअप द्यायला लागतो की ITC इनपुटचा किती आहे, इनपुट सर्व्हिसचा किती आहे, कॅपिटल गुड्सचा किती आहे. त्यानुसार जर त्यांनी नंबर कॅन्सल केला तर त्याची लायबिलिटी काय असू शकते का हे डिपार्टमेंट बघतो आणि त्यानुसार मग त्याला ती लायबिलिटी भरायला येत जर असेल तर मग त्याला त्यानुसार पुढे मग पुढची कारवाई करायला पाहिजे, असं आहे. ओके, कळलं एवढं. मी GSR 9 परत दाखवेन तेव्हा परत या पॉईंटची आठवण करून देईन. सेक्शन 18(6) घेईन, परत त्याची आठवण करेन. जसे मी आत्ता ते रेफरन्स दिले की ते घेईन तेव्हा हा रेफरन्स घेईन की नंबर कॅन्सल करताना आपण तिथे डिक्लेअर करायचं होतं की स्टॉकमध्ये गुड्स किती आहेत, कॅपिटल गुड्स किती आहेत. तुम्ही जेव्हा कॅन्सलचा फॉर्म बघाल हे ॲप्लिकेशन आहे, यात ती माहिती दिलेली आहे. एनी अमाऊंट टॅक्स पेएबल इन रिस्पेक्ट ऑफ इनपुट कॅपिटल गुड्स हेल्ड इन स्टॉक ऑन द इफेक्टिव्ह डेट ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन. स्टॉकमध्ये काय होते सांगा. कॅपिटल गुड्स आहे ना, पॅटर्न मशिनरी, पॅटर्न मशिनरी, कम्प्युटर मशिनरी आहे, प्लांट वेगळा असतो पॅटर्न मशिनरी. हे सगळं द्या तुम्ही किती आहे. छोट्या मोठ्या व्यापाराचं गव्हर्नमेंट बघत नाही एवढं, पण जे मोठी एखादी फॅक्टरी बंद झाली तर त्यांच्याकडे मशिनरी किती होत्या, त्याचं काय केलं हे सगळं बघावं लागतं. त्याचे नंबर कॅन्सल नाही होत. ही माहिती यात दिलेली असली पाहिजे नंबर कॅन्सल करताना.
मग त्याची व्हॅल्यू ऑफ स्टॉक किती आहे या सगळ्याची हे येईल तिकडे. आलं लक्षात. आता नंबर जर काय करायचा डिपार्टमेंटकडनं जर कॅन्सल झाला, जर मी टॅक्स पेअर आहे नंबर स्वतःहून कॅन्सल केला तर विषय सांगू, पण डिपार्टमेंटनी जर कॅन्सल केला आणि माझा बिझनेस मला करायचा आहे तर मी बोलीन नंबर रिवोक करा. काय चूक झाली पदरात घ्या, भरतो टॅक्स काय असेल ते पेनल्टी, नंबर मला रिवोक करा. तर ॲप्लिकेशन द्यायचं आहे subject to such condition as may be prescribed. Any registered person whose registration is cancelled by the PO on his own motion may apply to such officer. पहिले काय होतं, पहिले 30 दिवसामध्ये ॲप्लिकेशन करायला लागायचं, मग 30 दिवस एक्सटेन्शन मिळायचं ॲडिशनल कमिशन करणार, आणखी 30 दिवस मिळायचे कमिशन करणार, हे 90 दिवस मिळायचे. आता काय केलं त्यांनी, हे 30 दिवस वगैरे ॲक्टमधले काढून टाकले. आता काय म्हटलं की अप्लाय टू सच ऑफिसर फॉर रिवोकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ द रजिस्ट्रेशन इन सच मॅनर विदिन अ सच टाईम अँड सब्जेक्ट टू सच कंडिशन रजिस्ट्रेशन ॲज आम्ही रूल बनवून सांगू किती दिवसामध्ये करा ॲप्लिकेशन, रूलमध्ये सांगू आम्ही. नंबर रिवोक होईल, ॲप्लिकेशन करा दिवसामध्ये, ते नियम बनवू त्यात सांगू. ॲक्टमधला पिरियड काढून टाकू. रिवोकेशन नंबर जर पीओने कॅन्सल केला असेल तर त्याचं रिवोकेशनचं ॲप्लिकेशन किती दिवसामध्ये करायला पाहिजे हे नियम ठरवेल. पुढे द प्रॉपर ऑफिसर मे इन सच मॅनर अँड विदिन सच अ पिरियड ॲज मे बी प्रिस्क्राइब बाय ऑर्डर आयदर रिवोक कॅन्सलेशन ऑफ द रजिस्ट्रेशन ऑर रिजेक्ट द ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशन आलं तर ऑफिसर काय करेल, ते ॲक्सेप्ट करेल किंवा रिजेक्ट करेल, पण त्याला विचारलं जाईल ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड बिफोर रिजेक्शन हे होईल. आणि द रिवोकेशन ऑफ कॅन्सलेशन रजिस्ट्रेशन अंडर द रिवोकेशन झालं स्टेट ॲक्टमध्ये, तर रिवोकेशन पण होईल CGST पण होईल, दोन्ही ॲक्टमध्ये. जर रिजेक्ट झालं तर त्याचप्रमाणे रिवोकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर द स्टेट और UT ॲज द केस मे बी शॅल बी डीम्ड टू बी रिवोकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर दिस ॲक्ट. आता बघा मी खाली रूल वाचतो 23. हा रूल 23 काय सांगतो, a registered person whose registration is cancelled by the PO on his own motion subject to the provision of rule 10B. म्हणजे बँक डिटेल्स त्याचे सबमिट झालं की नाही बघायचे. मे सबमिट an application for revocation of cancellation of registration in form GST RAG 21 to such PO within a period of 90 days. रूल काय म्हणतो, 90 दिवसामध्ये फ्रॉम द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ द ऑर्डर ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन कॉमन पोर्टलवरती द्यायला पाहिजे थ्रू अ पॅसेंजर सेंटर बाय द कमिशनर, प्रोव्हाइडेड दॅट सच पिरियड मे ऑन सफिशियंट कॉस्ट बिंग शोन. असं काही रिझन असेल तर रेकॉर्डेड इन रायटिंग तो पिरियड जो 90 दिवस आहे तो आणखीन 180 दिवसापर्यंत एक्सिड होऊ शकतो. पहिले 30 90 होते, तर बाजूबडच 90 दिले आणि आणखीन द कमिशनर और एन ऑफिसर ऑथराइज बाय हिम इन दिस बिहाफ नॉट बिलो द रँक ऑफ ॲडिशनल कमिशनर और जॉईंट कमिशनर ॲज द केस मे बी फॉर अ फर्दर पिरियड नॉट एक्सिडिंग 180 दिवस आणखीन एक्सटेंड होऊ शकतात. नंबर कॅन्सल झाला असेल तर तो नॉर्मल पॉवर 90 दिवसाची आणि कमिशनरची पॉवर 180 270 दिवसामध्ये तो नंबर रिवोक होऊ शकतो. रिवोकेशनचं ॲप्लिकेशन पुढच्या कॅन्सल केल्यापासून 270 दिवसामध्ये ॲप्लिकेशन केलं जाऊ शकतं. Provided further that no application for revocation shall be filed if the registration has been cancelled for the failure of the registered person to furnish return. रिटर्न भरलं नाही म्हणून ते कॅन्सल झालेलं आहे, तर रिवोकेशन होणारच नाही unless such returns are furnished and any amount due as tax in terms of such returns has been paid along with, म्हणजे जी अमाऊंट पेनल्टी इंटरेस्ट भरा मग करा ॲप्लिकेशन रिवोकेशनसाठी. कळलं ना, सहज अर्थात सोपं आहे ना, सरळ आहे ना, कळते ना. रिटर्न्स भरले नाही म्हणून नंबर कॅन्सल झाला आहे, रिटर्न्स भरा
आणि मग करा ॲप्लिकेशन की माझा नंबर कॅन्सल आहे तो रिओक करा, होईल रिओक. Provided for also that all returns due for the period from the date the order of cancellation of registration till the date of. आता जर दुसऱ्या कुठल्या कारणामुळे जर नंबर कॅन्सल झाला असेल, रिटर्न भरता येत नाही, मग जर तो नंबर त्यांनी रिवोक झाला तर 30 दिवसामध्ये विदिन अ पिरियड ऑफ 30 days फ्रॉम द डेट ऑफ ऑर्डर ऑफ रिवोकेशन ऑफ कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन रिटर्न भरा. जर रिटर्न नंबर कॅन्सल केला असेल रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टनी, तर मग त्या डेट परत पासूनच काय होतं, रिटर्न भरता येत नसतील तर मग सही रिटर्न भरा 30 दिवसांनी. ओके, कळलं एवढं. जर नंबर डिपार्टमेंटने कॅन्सल केला असेल तर रिटर्न भरता येत नाहीत, पण केव्हा, रिझन अदर दॅन रिटर्न भरले नाही म्हणून असेल तर. पण रिझनच हे आहे की रिटर्न नाही भरले पण नंबर कॅन्सल झाला आहे, ते रिटर्न भरा आणि मग ॲप्लिकेशन द्या, म्हणजे त्या केसमध्ये रिटर्न्स भरता येतात. नंबर सस्पेंड आहे, नंबर कॅन्सल आहे, पण रिझन हे आहे की रिटर्न न भरल्यामुळे नंबर सस्पेंड झाला आणि पुढे कॅन्सल झाला, तर त्याला उपाय हाच आहे ना, जो डिफॉल्ट आहे. रिटर्न नाही भरले हाच आहे, मग त्यातनं आम्ही बाहेर कसं येऊ, टॅक्सपेअर हे बोलेल ना, रिटर्न भरा आणि बाहेर या. मग ते करायला तुम्ही द्या, पण नियम म्हणतो की ते करा आणि पोर्टल पण त्याला अलाउ करतो. आता माझ्याकडे एक केस मला दाखवतो. एक केस अशी आहे की हा नंबर कॅन्सल झाला सुओ मोटो, रिटर्न नाही भरले म्हणून. मग त्यांनी रिटर्न भरले, त्याचं स्टेटस आहे. प्रॅक्टिकली मी केलं आहे की नंबर कॅन्सल झाला, रिटर्न भरतो, जी डेट दिली त्यानंतर पण रिटर्न भरलेले आहे. कॅन्सल 29/12 डिसेंबर रिटर्न भरला, 29 हे पुढे दिसतात, हे सगळे रिटर्न जानेवारीमध्ये भरले. हे कॅन्सल होते सगळे भरले जानेवारीमध्ये. जी डेट आहे कॅन्सलेशनची त्या डेट नंतर रिटर्न भरलेले दिसतात, डेट ऑफ फायलिंग दिसतं. 29/12 काय आहे, कॅन्सल आहे ना, इफेक्टिव्ह फ्रॉम, पण त्यानंतरच्या डेट रिटर्न भरले. काय होतं हे मी का दाखवतोय की नंबर जर कॅन्सल झाला रिटर्न भरता येत नाही. एखादी गोष्ट ऐकली आहे तर तेच खरं आहे, लोक असं मानतात. मी बोललो नियम वाचला मी, डिफॉल्टच तो रिटर्न फाईल नाही नंबर कॅन्सल झाला आहे. इरेग्युलर काय, माझी इरेग्युलर ॲक्ट काय, रिटर्न नाही भरले, तर नंबर सस्पेंड झाला, नोटीस आली, त्यांनी काय उत्तर दिलं नाही, भरायला पैसे नव्हते म्हणतो, म्हणून पैसे रिटर्न भरता आले नाही. मग पैसे आणले त्यांनी, नंबर चालू करून घेतली. नंबर चालू करायला रिटर्न भरायलाच पाहिजे, रिटर्न भरायची आहे, तर त्यामध्ये मग टॅक्स, इंटरेस्ट, लेट फीस सगळं भरलं. रिटर्न फाईल झाले, सगळं झालं, मग ॲप्लिकेशन केलं की नंबर रिओक करा. नंबर कॅन्सल झाला, हां, रिओक बंद झाला, काय म्हणते झालं, त्याच्याकडे त्याची चुकीच काय आहे, त्याचं जे ऑब्लिगेशन आहे रिटर्न भरले पाहिजे. तो टॅक्स कलेक्ट करतो, गुड्स पण परचेस करतो, पण त्याचं म्हणणं असं होतं की मी जो सेल करतोय मला बाहेरकडनं पैसे येत नाही आहेत, माझ्याकडे पैसे नाही भरायला. सप्लायरकडनं माल घेतो त्याला पैसे रोखीने द्यायला लागतात, पण बाहेरला माल विकतो तो क्रेडिट घेतो त्याने पैसे दिले नाही मला, माझ्याकडे पैसे नाही. पैसे काय आले थोडेफार, नोकरांचा पगार दिला, पण माझा माझ्याकडे पैसे नाही टाईप करतो, त्या नंबर कॅन्सल झाला. असं आहे. म्हटलं भरा रिटर्न भरा, मग करू ॲप्लिकेशन. मग रिटर्न भरले, नंतर केलं ॲप्लिकेशन की नंबर आमचा रिओक करा. या प्रकारे हे 3 सेक्शन संपले. 29 केस. काय होतं की जे ऐकलेलं असतं ना ते चुकीचं जरी असलं तरी ते इतक्या वेळा ऐकलंय की आता मी सांगतोय, नियम दाखवतोय, हे वाचा. आणि हे काय मी नियम दिलेत का, हे नियम वेबसाईटला आहेत, ह्याचे जे बुक्स मार्केटला मिळतात ते वाचा आणि ते सत्य आहे की नाही बघा. म्हणून असं द्यायला लागेल बा, हे बघा दिले असं. जे लोक 3 महिने 4 महिने 6 महिने डिपार्टमेंटला काम करत आहेत आणि त्यांनी जे ऐकलंय तर तेच ते त्यांना एवढं आम्ही ऐकतो, रोज ऐकतो, हेच खरं आहे. बोलो तुम्ही, मी बोलतो म्हणून खरं मानू नका. तुम्ही जो व्यक्ती बोलतो त्याला विचारा, त्याने ॲक्ट वाचलाय का, त्यांनी रूल वाचलाय का, त्यांनी काम केलंय का.
बोलो आम्ही ॲट वाचतो रूल वाचतो तुम्हाला दाखवतो कुठं आलाय हा संदर्भ आणि मी कामही केलंय काम पण दाखवतो तुम्हाला. मग मी खरा का तो व्यक्ती खरा? तुम्हाला कुठलीही गोष्ट कोणी सांगेल का तुम्ही जी ऐकलेली आहे त्याचा सोर्स बघा काय, सेक्शन काय, नोटिफिकेशन काय, रूल काय, कुठनं ती माहिती आलेली आहे. सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय ती माहिती खरं मारू नका. व्हॉट्सअपला लोक काही पाठवतात, पुढे काही फॉरवर्ड करतात आणि ते लोक खरं मानतात की ते ठीक आहे. हां, त्याला काय करणार तुम्ही? कुठली अफवा पसरवायची असेल व्हॉट्सअपला पाठवा. अशी ही अफवा नाही आहे ना, आपल्याकडे त्याचा बेसिस आहे की बा कुठे दिले कायद्यामध्ये, कुठला सेक्शन बोलतो, कुठला रूल काय बोलतो, त्यानुसार आपण काम करतोय. इतका वेळ घालून तुम्हाला मी फॉर्म दाखवले, रूल दाखवले, कुठे काय बोललं हे दाखवलं. उद्देश काय की तुम्ही क्लिअर व्हा किंवा इथे दिलेलं आहे म्हणून ते खरं आहे. याप्रमाणे ही कारवाई आहे. मग टॅक्सपेअरनी कुठला फॉर्म टॅक्सपेअरला येईल, कुठला फॉर्म डिपार्टमेंटला येईल, कॅन्सल दोघंही करू शकतात. पीओ किंवा कॅन्सल करेल, टॅक्सपेअर किंवा कॅन्सलसाठी अपेल करू शकतो. आणि जर पीओने कॅन्सल केलं तर टॅक्सपेअरचा बिझनेस कंटिन्यू असेल तर त्याला रिव्हिजन करायलाच पाहिजे. अदरवाईज त्याची लायबिलिटी वाढत जाईल आणि तो आयटीसी घेऊ शकणार नाही. त्याच्यावरती बर्डन वाढत जाईल. कॅन्सल करण्याचा उद्देशच काय की टॅक्सपेअर प्रॉपर काम करत नाही, ऑब्लिगेशन फॉलो करत नाही, डिपार्टमेंट करत पाठवतो की बा तुझ्याकडे तू हे बरोबर काम करत नाही म्हणून नंबर तुझा कॅन्सल केला. तू इनवॉइस इश्यू करतो, माल पाठवत नाही म्हणून तुझा नंबर कॅन्सल केला. येऊन सिद्ध कर की मी असं करत नाही. अशा कारवाई गव्हर्नमेंट का करतं? कारण की लोकांनी ही कामं करणं बंद करावं. उद्देश हा आहे की जी अनियमितता आहे ह्याने काय होईल, सगळं टॅक्स सिस्टम कोलॅप्स होईल. टॅक्स कलेक्शन जे आहे ही सगळी सिस्टम गडबड होईल. म्हणून प्रॉपर टॅक्स कलेक्ट होण्याकरता कॅन्सलेशनची प्रोसिजर आहे की नंबर कॅन्सल का केला जातो. सिस्टम प्रॉपर चालला पाहिजे, टॅक्स कलेक्शन प्रॉपर व्हायला पाहिजे म्हणून ही कारवाई आहे कॅन्सलेशनची डिपार्टमेंटकडनं. हे लक्षात घ्या. टॅक्सपेअर जर त्याला बिझनेस डिस्कंटिन्यू करतो, नंबर कॅन्सल त्याला करून द्यायलाच पाहिजे. पण हे डिपार्टमेंट का नंबर कॅन्सल करतं, पीओ नंबर काय कॅन्सल करतो? कारण की टॅक्स कलेक्शन प्रॉपर होण्याकरता लोकांनी प्रॉपर ॲड्रेस घेतला पाहिजे, प्रॉपर टॅक्स कलेक्ट केला पाहिजे नियमानुसार. जर नियमानुसार काम होत नसेल तर मग तो टॅक्सपेअर कारवाईस पात्र होईल. आणि म्हणून ती पॉवर यामध्ये दिलेली आहे. ओके, थांबूया. आता आपण हे काय बघितलं, हा रूल 21A मध्ये काय बघितलं, की द रजिस्ट्रेशन शॅल बी डीम टू बी सस्पेंड फ्रॉम. असं मानलं जाईल. सस्पेंड कधीपासून होईल तर जे ॲप्लिकेशन करतो ते कुठल्या डेटला केलं आहे ती डेट बघा. आणि ज्या ॲप्लिकेशनमध्ये माझं रजिस्ट्रेशन कॅन्सल करा कुठल्या डेटपासून मागितलं आहे त्यातली जी डेट नंतरची आहे तिथपासून ते डीम टू बी सस्पेंडेड फ्रॉम. ओके, कधीपर्यंत? पेंडिंग द कंप्लीशन ऑफ प्रोसिडिंग फॉर कॅन्सलेशन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर रूल 22. 22मध्ये ॲक्च्युली कॅन्सल होईल. कॅन्सल होण्याची कारवाई होण्याची ती ॲक्शन होण्याच्या अगोदर पर्यंत काय होईल ते सस्पेंड राहील. कळलं एवढं? सस्पेन्शन रजिस्ट्रेशन बाय प्रॉपर ऑफिसर. वेअर द प्रॉपर ऑफिसर. एक केस काय ज्यामध्ये टॅक्सपेअर स्वतःहून डिमांड करतोय की मला तुम्ही लायबल नसल्यामुळे रजिस्ट्रेशन कॅन्सल करा. दुसरं, द पीओ हॅज रिझन टू बिलीव्ह दॅट द रजिस्ट्रेशन ऑफ अ पर्सन इज लायबल टू बी कॅन्सल. म्हणजे अशा तरतुदीचं उल्लंघन केलं किंवा ज्या केसेस दिल्या की त्याच्यामध्ये तो व्यक्ती पात्र होतोय रजिस्ट्रेशन त्याचा कॅन्सल होण्याकरता. असं जर पीओला असं एक कारण असेल की रिझन टू बिलीव्ह दॅट असे मानण्याचे कारण असल्यास registration of person is liable to be cancelled under section 29 or under rule 21. He may suspend the registration of such person with effect from a date to be determined by him pending the completion of the proceeding for cancellation of registration under rule 22. आता स्थगित त्यांनी केलं आहे. जर पीओनी स्थगित केलं आहे मग अशा प्रकारे त्याला शो कॉज पाठवलेलं आहे. ओके, याचा रूल 22A हे तुम्ही बघितले. 17 आणि 31 मध्ये काय एक मिनिट बघा. आता रजिस्ट्रेशन कॅन्सल करायचं आहे ना,
एक कोणाला करायचं आहे? टॅक्स पेयर स्वतःहून करतो. दुसरं नंबर कॅन्सल करण्याची प्रोसिजर कोण करतोय? ऑफिसर, पी ओ करतोय. आता ज्यावेळेस पी ओ तो कॅन्सल करायची प्रोसिजर करेल तेव्हा त्याला पहिले शोकॉज पाठवायची. आता ही शोकॉज मला दाखवतो मी. ही शोकॉज तुम्हाला काय सांगते की शो कॉज फॉर कॅन्सलचे रजिस्ट्रेशन वेअर ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन विच हॅज कम टू माय नोटीस. ते काय दिलं होतं की रिझन टू बिलीव्ह दॅट. काय असं कारण आहे, मला का वाटतंय असं हे सांगायला लागेल ना. मला काय वाटतंय. आता ह्या माझ्याकडे जी नोटीस आहे ही काय रिटर्न भरलेलं नाही आहे. रिटर्न भरलेलं नाही 6 महिन्याचे. फर्निश टू फेल्युअर टू फर्निश रिटर्न फॉर अ कंटिन्युअस पिरियड ऑफ 6 मंथ. म्हणजे जी कारणं आहेत त्यातलं जे कारण आहे ते इकडे नमूद करेल की तुमचं रजिस्ट्रेशन तुम्ही या प्रमाणे उल्लंघन केलेलं आहे या ॲक्टमधल्या या सेक्शनचं किंवा या रूलचं, तर तुमचा नंबर कॅन्सल का करू नये. आता याच्यासाठी जे त्यात दिलेलं आहे, काय दिलं आहे? अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड. त्याकरता यू आर हेअर बाय डायरेक्टेड टू फर्निश अ रिप्लाय टू द नोटीस विदिन 30 days. यात दिलेलं असतं 7 दिवस, 15 दिवस, 30 दिवस तो कालावधी दिलेला असतो की 30 दिवसामध्ये तुम्ही काय करा. फ्रॉम द डेट ऑफ ही नोटीस बजावण्यापासून तुम्ही 30 दिवसामध्ये याला रिप्लाय करा. आणि यू आर हेअर बाय डायरेक्टेड टू अपियर बिफोर द अंडरसाइन ऑन. ज्याने नोटीस काढली आहे त्याला तुम्हाला या तारखेला या वेळेला वेळ दिलेली आहे, अपॉइंटमेंट दिलेली आहे, त्यांनी येऊन भेटा. कळलं? 30 दिवसात आपल्याला आपण वेळ दिला. 30 दिवसानंतर तुम्ही ऑफिसरने प्रॉपर त्याला वेळ दिला 3/5/24 वगैरे तर अंतर किती ठेवावं असं काही नाही. आता ही डेट ही ऑटो जनरेटेड आहे. ही ऑटो कसं आहे तर आम्हाला अटॅचमेंट द्यायला लागते. बरोबर आहे, बरोबर आहे. तर ह्याच्यामध्ये हे तर असंच येईल, हे तर असेच येईल. जे काय तुम्ही अटॅचमेंट देता त्यात ते रिझन येणार. काही प्रकरण कोर्टात गेले की आम्हाला संधीच दिली नाही ऑफिसर. तर ते प्रॉपर डिपार्टमेंटने सर्क्युलर काढून की बाबा तुम्ही अटॅचमेंट तर त्याला द्या. बरोबर आहे. मला विचार होतो की 30 दिवस का प्रत्येक प्रोसिडिंगमध्ये वेगवेगळ्या कालावधी आहे ना. आता रिटर्न नंबर कॅन्सल करायचा आहे तर रूलमध्ये सांगितलं आहे की त्याला 30 दिवसाचा कालावधी द्यायचा आहे तर मग 30 दिवस येईल, इकडे 30 दिवस येईल. आता ईव्हीवरची प्रोसिडिंग असेल तर मग त्याच्यानुसार कारवाई असेल तर रिप्लाय मागायचा इकडे व तुझ्यावरती कारवाई का करू नये. मग त्याला तिकडे पिरियड जो दिला असेल त्याप्रमाणे तो पिरियड येईल. जी गाडी पकडली आहे, सामान पकडलं आहे, त्याच्यावरती काय कर आहे तो किती येतो काय तर त्यांनी भरला नाही तर मग त्याच्यावरती जप्ती होईल. मग ते वस्तू विकून त्या वस्तू त्याचे पैसे टॅक्स वसूल केला जाईल. ही कारवाई करायची असेल तर मग पहिल्यांदा कारवाई करण्या अगोदर त्याला कसं कळवा की टॅक्स भरावा, नाही भरला तर पुढे कारवाई होईल. म्हणजे या सगळ्या जे कुठले सेक्शन किंवा रूल आहेत, ज्या नोटीस आहेत त्यामध्ये तो कालावधी दिलेला असतो नियमाप्रमाणे. इथे 30 दिवस दिला आहे तर 30 दिवस कारण दिलं आहे. रिटर्न नाही भरलं, रिटर्न नाही भरलं, जे कुठलं कारण असेल ते कारण देऊन मग त्याला 30 दिवस डेट देऊन टाईम देऊन त्याला भेटायला बोलवायचं आहे. हे काम केलं. आता तो भेटायला आलाच नाही तर मग एक तर्फे डिसिजन होईल. मग त्याला आपला डिफॉल्ट मान नाही त्याकडे बाजू मांडावा काहीच नाही असं अर्थ होईल. आता खाली बघा पुढचे पॅराग्राफ बघा. इफ यू फेल टू फर्निश, पुढे दिलं इकडे, इफ यू फेल टू फर्निश अ रिप्लाय विदिन द स्टिप्युलेटेड डेट or fail to appear for personal hearing on the appointed date and time, the case will be decided ex parte. म्हणजे एक तर्फी निर्णय होईल which is available records and merits. Please note that your registration stands suspended with effect from 5/4/24. आता 5/4/24 ते 3/5/24 एवढ्या कालावधीमध्ये त्याला दिलेला वेळ येऊन तुम्ही द्या. तोपर्यंत नंबर काय राहिला? सस्पेंड राहील. आता याचा परिणाम काय होईल? जेव्हा नंबर सस्पेंड राहील याचा त्याच्यावरती चांगला किंवा वाईट परिणाम काय होईल? काहीतरी होईलच ना. ही कारवाई केली आहे सस्पेंड करण्याची. बघा ज्यावेळेस नंबर मी टॅक्सपेअर आहे, मी लायबल नाही आहे, मी स्वतःहून सांगा नंबर कॅन्सल करा, माझा नंबर सस्पेंड होईल. जोपर्यंत डिपार्टमेंट कारवाई पूर्ण करत नाही तोपर्यंत मला रिटर्न फाईल करायला लागणार नाही.
पण इथे कसं आहे, बिझनेस कंटिन्यू आहे आणि त्याचा नंबर सस्पेंड झाला आहे. तर इथे याला फायदा नाही, याला नुकसान आहे. आणि नुकसान काय ते मी वाचतो बघा, पुढे जाऊन वाचतो. सस्पेन्शन ऑफ रजिस्ट्रेशन ऑन अकाउंट ऑफ, आता इथे खाली कारणं दिली. पहिले वर दिले ना की नियम 22 अन्वये नोंदणी रद्द करण्याची कारवाई पूर्ण होईपर्यंत त्याने ठरवून दिलेल्या तारखेपासून अशा व्यक्तीची नोंदणी स्थगित करू शकतो. डेट दिले तिथून स्थगित झालं आणि एक डेट दिले, त्या डेटपर्यंत त्याला काय करायचं आहे, जाऊन ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड आहे ती स्टेप होईल. आता पुढे जाऊन वेअर अ कंपॅरिझन ऑफ द रिटर्न फर्निश बाय रजिस्टर्ड पर्सन अंडर सेक्शन 39 म्हणजे GSR 1 आणि 3 फरक असेल तर त्यामुळे नंबर सस्पेंड कॅन्सल होऊ शकतो, स्थगित केला. किंवा दुसरा 10A मध्ये बँक डिटेल्स नाही भरले म्हणून स्थगित केला. रूल 21A 2A मध्ये दिले की a comparison of the return furnished by a registered person under section 39 with the details of outward supplies furnished in GSR 1 or the details of inward supplies derived based on the details of outward supplies furnished by his suppliers in their GSR 1 or such other analysis as may be carried out on the recommendations of the council show that there are significant difference or anomalies indicating contravention of the provisions of the rule of the act rules made thereunder leading to cancellation of registration of said person, or there is a contravention of the provision of rule 10A by the registered person, the registration of such person shall be suspended and the said person shall be intimated in form GST REG 31 electronically on the common portal or by sending a communication to his email address provided at the time of registration किंवा अमेंडमेंट करून कळलं असेल त्याप्रमाणे, highlighting the said differences, anomalies or non-compliances and asking him to explain within a period of 30 days as to why his registration shall not be cancelled. ओके, त्यात आपण बघितलं नोटीस येईल त्याला आणि त्याला त्यात कळलं जाईल की त्याची काय चुकी आहे, त्या संदर्भामध्ये त्याला स्पष्टीकरण मागवलं जाईल. रजिस्टर्ड पर्सन, पुढे बघा आता रूल पुढचा, रजिस्टर्ड पर्सन हुज रजिस्ट्रेशन हॅज बीन सस्पेंडेड अंडर 21A1, 2 किंवा 2A shall not make any taxable supply during the period of suspension and shall not be required to furnish any return under rule 39. आता 21A1 to 2A स्वतः मागितले कॅन्सलेशन, रिटर्न करायची गरज नाही. रिटर्न भरलेलं नाही त्यांनी, अशा प्रकारचं हा ऑप्शन नाही आहे. किंवा इथे डिफरन्स आहे, बँक डिटेल्स नाही भरले, अशा प्रकारची कारवाई आहे म्हणून सस्पेंड केलं आहे. तर मग या केसमध्ये रिटर्न नाही भरता येणार, लक्षात घ्या. त्याचा बिझनेस चालू आहे पण GSR 1 3 डिफरन्स आहे, बँक डिटेल नाही भरले किंवा आणखीन काय कारण आहे हे त्यात दिलं जाईल रिझन टू बिलीव्ह डॅटमध्ये. म्हणजे इथे रिटर्न तो कंटिन्युअसली रेग्युलर भरतोय पण दुसरा डिफॉल्ट कुठला तरी, हे लक्षात घ्या. त्या डिफॉल्टमध्ये त्याला रिटर्न भरता येणार नाही. आणि काय म्हटलं आहे, मिनिंग ऑफ एक्सप्रेशन शॅल नॉट मेक एनी टॅक्सेबल सप्लायचा अर्थ काय होतो, जर तुमचा नंबर सस्पेंड आहे तर फॉर द पर्पज ऑफ दिस सब रूल द एक्सप्रेशन शॅल नॉट मेक एनी टॅक्सेबल सप्लाय मीन दॅट द रजिस्टर्ड पर्सन शॅल नॉट इश्यू अ टॅक्स इनवॉइस. त्यांनी टॅक्स इनवॉइस इश्यू नाही करायचं, लोक करत नाही. लक्षात घ्या, प्रॅक्टिकली हे होत नाही मार्केटला. माझा नंबर कॅन्सल झाला आहे, बघा काय करायला लागेल, जर माझा नंबर कॅन्सल झाला, सॉरी सस्पेंड झाला इथे, आता इथपासून पुढे जोपर्यंत तो नंबर माझा सस्पेन्शन परत नॉर्मल होत नाही तोपर्यंत या पिरियडमध्ये मी इन्व्हॉइस नाही बनवायचे. बिझनेसचं मी करीन, मग जेवढे इन्व्हॉइस इकडे बनले असतील तेवढ्या पिरियडसाठी मग पुढे जाऊन रिवाइज टॅक्स इन्व्हॉइस बनवायला लागतील. ओके, रिवाइज टॅक्स इन्व्हॉइस बनवायला लागतील.
म्हणजे बिल तर बनेल पण नंबर सस्पेंड झाला आहे म्हणजे टॅक्स कलेक्ट करण्याचा अधिकार त्यांनी गमावला, इनवॉइस बनवण्याचा अधिकार गमावला. रिटर्न भरायचा त्याला सांगितलं भरायचं ना रिटर्न. म्हणजे पहिले तुम्ही कारवाईला सामोरं जा, ती प्रोसिडिंग पूर्ण करा. त्यानंतर ज्या वेळेस नंबर सस्पेन्शन गव्हर्नमेंट मागे घेईल त्यावेळेस जेवढा त्यांनी बिझनेस केला आहे तेवढ्या सप्लायच्या अगेन्स्ट त्याला रिवाईज टॅक्स बनवायला लागतील आणि मग रिटर्न भरता येईल. म्हणजे जसा एखादा व्यक्ती नवीन नंबर घेतो, लायबल होतो, तेव्हा अशी परिस्थिती लायबल कधी झाला आणि नंबर कुठल्या डेटला मिळाला, नंबर मिळेल या डेटपासून तिथपासून ते मग जेव्हा सर्टिफिकेट त्याला आलं तेवढ्या पिरियडला रिवाईज टॅक्स इनवॉइस बनवावे लागतात. तशीच प्रोसिजर इथे पण आहे, रिवाईज टॅक्स इनवॉइस बनवायची. पण नंबर सस्पेंड झाला आणि लोकांना कळतच नाही, ते आपलं बनवत राहतात, काम करत राहतात. पूर्वी काय व्हायचं, आता माझ्याकडे एक डिस्ट्रीब्युटर आहे, त्याचे कोण बाहेर आहे, नंबर त्यांचा कॅन्सल झाला, आम्हाला काय करायचं, काय बघायची गरज आहे. मग रजिस्टर 1 भरायचो, तो इनवॉइस अपलोड व्हायचा, काम चालू आहे. आता काय झालं पोर्टलला की जो नंबर सस्पेंड झाला असेल तो पोर्टल ॲक्सेप्ट नाही केला, ते 4 इनवॉइस ॲक्सेप्ट नाही केले, एरर आला. मग मी एरर तो फाइंड आउट करतो, मग कळतं की एक GSTN नंबर आहे तो सस्पेंड झाल्यामुळे काय होतं आहे, पोर्टल तो ॲक्सेप्ट नाही करत. मग त्याचा आम्ही स्टेटस चेक करतो की नंबर सस्पेंड आहे. त्याचं मग स्टेटस चेक केलं तर त्याला मग सांगतो डिस्ट्रीब्युटरला की त्याला तुम्ही हे स्क्रीनशॉट पाठवा की तुमचा नंबर सस्पेंड झाला आहे, तुम्हाला काय नोटीस आलं असेल बघा कुठल्या कारणामुळे सस्पेंड झाला आहे आणि मग तुमचा नंबर ॲक्टिव्ह करून घ्या, तुम्हाला काय ITC आम्ही पास ऑन करू शकत नाही. मग तो सप्लाय B2B असेल तो B2C मध्ये आम्ही दाखवतो आणि आमचं काम करतो. तर टॅक्सचा कलेक्ट केला आहे, टॅक्स जमा करायचा आहे आणि त्याचा नंबर सस्पेंड आहे म्हणजे तो आता काय आहे त्याला तात्पुरतं काय केलं होतं अनरजिस्टर केलं आहे. म्हणून मग त्याचा B2C मध्ये टॅक्स भरून टाकतो आणि नंतर मग तो नंबर परत ॲक्टिव्ह होईल झाल्यानंतर मग तो B2B मध्ये नंतर अमेंडमेंट करून त्याला ITC मग पास ऑन होतो. पण आता ते कळायला लागलं त्यामुळे तिथे तेव्हा पोचायला लागलं, अदरवाईज त्यांना माहितीच नाही की आमचा नंबर सस्पेंड का झाला. जोपर्यंत काय अडत नाही तोपर्यंत काय नाही ना, लक्षात घ्या. कुठलीही गोष्ट आपल्याकडे असं आहे किंवा मी एक कम्प्युटर वापरतोय, आवाज येतोय, जोपर्यंत कम्प्युटर बंद पडत नाही तोपर्यंत मी ते आवाज काय येतोय बघायलाच जात नाही. आपण एवढे बिझी असतो की आपल्याला मग चालू दे बघू नंतर काय असेल. त्यामुळे अशा प्रकारे जर का नंबर सस्पेंड झाला आणि नंबर मग कळते की आता आपल्याला ITC मिळणार नाही, तर तो व्यक्ती 10-12 जणांकडे माल घेत असतो, म्हणजे 10-12 जणांकडनं आपल्याला ITC मिळणार नाही. आणि मग आता आपला नंबर परत कॅन्सल ॲक्टिव्ह करायला म्हटला मग एवढा जणांना परत कळवा, अमेंडमेंट करा, म्हणजे मागे लागा, हे सगळं त्याला म्हणजे काम या प्रकारे चालतं. पूर्वी काय चालायचा, नंबर घ्यायचा त्यावेळी नंबर सस्पेंड झाले लोकांना पोहोचतच नाही, आता ते पोचायला लागलं. तर याप्रमाणे जर त्याला माहितीच नाही आहे की नंबर सस्पेंड झाला आहे आणि त्याला हा रूल 21A सब रूल 3 माहितीच नाही आहे, पण त्याला सांगतच नाही आहे, तर तो आपला इन्व्हॉइस बनवत राहील, आउटपुट टॅक्स कलेक्ट करत राहील. पण नियम सांगतो की त्याला आउटपुट टॅक्स कलेक्ट करण्याचा त्याचा अधिकार जो आहे तो तात्पुरता काढून घेतलेला आहे जोपर्यंत नंबर सस्पेंड आहे. त्याला कुठलाही रिफंड मिळणार नाही. A registered person whose registration has been suspended under Rule 21(2)(a) shall not be granted any refund under Section 54 during the period of suspension of his registration. झालं. आता पुढे आता त्याला काय करायला लागेल, माझा नंबर रिवोक करा म्हणून डिपार्टमेंटकडे जाऊन किंवा गव्हर्नमेंटकडे जाऊन पुढच्या काय स्टेप्स आहेत त्या घ्यायला लागतील. तर सस्पेन्शन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर रूल 21A(2) किंवा 21A त्यातला सबरूल 2(2)A 21A(1) 2(2)A shall be deemed to be revoked upon completion of the proceeding by the proper officer under Rule 22, and such revocation shall be effective from the date on which the suspension had come into effect. ज्या डेटला सस्पेंड केलं होतं तिथपासून परत का होईल ते रिवोक केलं सस्पेन्शन. आता समजा PO कडे एक अधिकार आहे की प्रोव्हाइडेड दॅट द सस्पेन्शन ऑफ रजिस्ट्रेशन अंडर दिस रूल मे बी रिवोक्ड बाय द प्रॉपर ऑफिसर एनी टाइम ड्युरिंग द पेंडन्सी ऑफ द प्रोसिडिंग्स फॉर कॅन्सलेशन इफ ही डीम फिट. समजा काही कारवाई करता 4 जणांना सस्पेंड केलं आणि तो
रिस्पॉन्ड करण्या अगोदर जर पीयूला कळलं की यार आपण ह्याच्या उपाय सस्पेन्शन केलं, सस्पेन्शन तो रिवोक कधी करू शकतो. जर माझा नंबर सस्पेंड केला आहे आणि मग मला वाटलं की आपण तर ह्यामध्ये येतच नाही, तुम्ही जाऊन त्यांना भेटणार, मग त्यांना ते कन्व्हिन्स करणार आणि मग त्यांना पटणार आणि मग ते माझं सस्पेन्शन रिवोक करणार. पण जर त्यांना अगोदरच पटलं ते की चुकीच्या व्यक्तीवरती आपण चुकीची कारवाई केली तर पीओ इमिजिएटली नंबर रिवोक करू शकतो. The suspension of registration under this rule may be revoked by the PO anytime during the pendency of the proceedings for cancellation if he deems fit. त्याला वाटलं तर करू शकतो. त्याला वाटलं म्हणून त्यांनी सस्पेंड केला, त्याला वाटलं म्हणून त्याने रिवोक केला. बरोबर आहे ना, हे लॉजिकल आहे ना. चुकीची माहिती मिळाल्यामुळे चुकीच्या व्यक्तीवर कारवाई झाली हे जे लक्षात आलं तर आपण आपली चूक सुधारू शकतो. ही पॉवर पीओला असली पाहिजे. Provided further that where the registration has been suspended under Rule 21A2A for contravention of the provision contained in Section 29(2)B, 29(2)C म्हणजे नॉन फायलिंग ऑफ रिटर्न भरला नाही म्हणून नंबर जर सस्पेंड झाला असेल तर द सस्पेन्शन ऑफ रजिस्ट्रेशन शॅल बी डीम्ड टू बी रिवोक्ड अपॉन फर्निशिंग ऑफ ऑल द पेंडिंग रिटर्न्स. रिटर्न जर भरला, आता जर का रिटर्न फाईल केला ऑर्डर ऑफ ड्रॉपिंग द प्रोसिडिंग्स, हे बघा, दिस हॅज रेफरन्स टू युअर फायलिंग ऑफ पेंडिंग टॅक्स रिटर्न्स ऑन डेट इज रिस्पॉन्स टू शो कॉज नोटिस नंबर डेटेड इन रिस्पॉन्स टू ऑल टॅक्स रिटर्न्स फाइल्ड इन सिस्टम. The proceedings initiated for cancellation of registration stands vacated. Suspension of the registration stand revoked with effect from त्यांनी ज्या डेटला कॅन्सल केलं होतं त्या डेटपासून 6/3 पासून काय रिवोक केलं, सिस्टमनीच केलं, वेगळे ॲप्लिकेशन द्यायला लागलं नाही. सस्पेन्शन झालं होतं रिटर्न पेंडिंग होते म्हणून, तर तेच नाही इथे ॲप्लिकेशन द्यावं लागत नाही ना, ड्रॉप कोण करणार. आता माझ्यावरती मी टॅक्सपेअर कारवाई डिपार्टमेंट करता ना, माझा कारवाई करण्याची गरज उरली आहे का. रिटर्न भरलेले होते म्हणून नंबर सस्पेंड केला होता, मग सिस्टमला कळते की नाही रिटर्न भरले, मग सिस्टम करता प्रोग्राम त्यांनी केलेलं आहे की आता ड्रॉप होईल, कारवाई संपली. मी मला कसं सांगतो बघा, आता माझा नंबरच सस्पेंड केला आहे किंवा कॅन्सल केला आहे, पुढे कॅन्सल म्हणून येईल की जे रिटर्न भरलं नाही म्हणून नंबर कॅन्सल केला आहे ना. रिटर्न भरलं नाही म्हणून नंबर आता सस्पेंड झाला आहे, पुढे कॅन्सल होईल नंबर. मग प्रॉब्लेम काय, रिटर्न नाही भरलं ना, रिटर्न भरतो, रिटर्न भरायला अलाउड करा. नंबर कॅन्सल होण्याचं किंवा सस्पेंड होण्याचं कारण जर रिटर्न फाईल केले नाही म्हणून सस्पेंड किंवा कॅन्सलेशन असेल तर ते ऑब्लिगेशन मी मला करायचं आहे, पूर्ण करायचं आहे, ते मी तेव्हाच करेन जेव्हा मला अलाव केलं जाईल. पण दुसरी कुठली कारवाई असेल की ज्यामध्ये रिटर्न मी रेग्युलर करतोय पण दुसरी ऑब्लिगेशन फॉलो करत नाही, त्यावेळेस रिटर्न भरू नये असं म्हणतात ना, भरता येणार नाही असं म्हटलं जातं, तेव्हा रिटर्न भरता येत नाही. मी फेक इनवॉइस बनवतोय आणि माझा नंबर समजा सस्पेंड केला, तर फेक इनवॉइस जे कारणंवर दिली त्याचं कुठलंही कारण असेल, आता वायोलेटचं प्रोविजन म्हटलं तर कुठले पण येईल, इश्यू इनवॉइस और बिल विदाउट सप्लाय ऑफ गुड्स, हे कारण आहे आणि माझा नंबर सस्पेंड केला आहे, कॅन्सल केला आहे, रिटर्न नाही पडला मला. मी जाऊन व्हेरिफिकेशन देईल, तुमच्याकडे काय माहिती अशी मी असं केलंच नाही, किंवा मी असं जर केलं आहे तर माझी काही टॅक्स लायबिलिटी असेल ती भरतो मी, का पहिल्यांदा ती भरतो, नंबर ॲक्टिव्ह करा. जे उल्लंघन केलं आहे त्यानुसार मला विचारलं जाईल, मी उत्तर देईन आणि त्यानुसार माझ्यावर जी कारवाई आहे ती मान्य करून माझा नंबर ॲक्टिव्ह होईल, मग मला रिटर्न भरता येईल. पण तोपर्यंत रिटर्न भरता येणार नाही, नंबर सस्पेंड राहील, कॅन्सल राहील, पण लायबिलिटी माझी तशीच राहील, कारण की मी लायबल आहे, मी पात्र आहे ॲक्शन तशी घेऊन त्याप्रमाणे टॅक्स भरण्याकरता.
नंबर कॅन्सल केला म्हणजे मला नंबर माझा ॲक्टिव्ह करून घ्यायलाच पाहिजे, कारण मला ITC पण अडकतो आणि लायबिलिटी माझ्यावरती चढत राहणार अशीच, रिटर्न भरत नाही म्हणजे लेट फीस पण लागणार, इंटरेस्ट पण लागणार. तो व्यक्ती अडकला कायद्याच्या कचाट्यामध्ये, हे लक्षात घ्या. रिटर्न तेव्हाच नाही भरू द्यायचे नाही. बीचा इश्यू कसं होतं बघा की माझ्याकडे B2C रिसिपियंट आहे, बायर आहेत, कळलं. मी त्यांना माल विकतो. आता मी कोणाला माल विकला, B2Cला, समजा कॅशमध्ये पैसे घेतो. आता काही लोकांचा असा बिझनेस आहे की 40% B2B सप्लाय होतो आणि 60% B2C सप्लाय. आता लोकांनी UPI पेमेंट जरी केलं तरी ते वेगळ्या अकाउंटला ते पैसे घेतात आणि दाखवतात की आम्ही कॅशमध्ये पैसे घेतो. ओके. आता B2C मधून टॅक्स कलेक्ट किती केला आहे, समजा 1 लाख रुपये टॅक्स कलेक्ट केला. ओके. तर 1 लाखापर्यंत तुम्ही माझ्याकडनं सर्व्हिस घेतलीच नाही, गुड्स घेतलेच नाही, तर मी तुम्हाला खोटं बिल देईन. तुम्हाला ITC मिळेल. 1 लाखापर्यंत ITC मी मार्केटला जातो, माझ्याकडे 1 लाखाचा ITC पडू आहे, कोणाला फायदा मान. ओके. किंवा जे लोक रिटर्न फाईल करतात त्यांना असे लोक कॉन्टॅक्ट करतात तेव्हा तुम्हाला आम्ही खोटी बिलं देत जाऊ, तुम्ही आम्हाला आमचं कमिशन द्या. आता जर 1 लाखाचा मी परचेस रेकॉर्ड केला ॲज अ टॅक्स पेअर किंवा एक्सपेन्स रेकॉर्ड केला तर माझा इन्कम टॅक्स 30% वाचतो आणि ITC मिळतो तो वेगळा. आलं लक्षात. म्हणजे असे ज्यांचे ब्लॅकमध्ये व्यवहार असतात की सेल पण खोटा दाखवा, परचेस पण खोटा दाखवा, ITC पण खोटा घ्या. डिपार्टमेंटला कधी कळतं मग? डिपार्टमेंटला कधी कळतं म्हणजे हे काय सिक्रेट नाही आहे, हे सगळी हे जे आहे ना हे सगळं ओपन माहिती सगळ्यांना. असे व्यवहार चालताना हे माहिती आहे. पकडा गया तो चोर आहे. बघा स्क्रुटिनीमध्ये हा विषय स्क्रुटिनीचा नाही. आता जर का मी B2C सप्लाय जो माझ्याकडे होतो तो मी B2B मध्ये कन्वर्ट करून अशा प्रकारे काय बिल खोटी बिलं बनवतो, तर याचा पुरावा डिपार्टमेंटने शोधायला लागेल, तर कारवाई करायची. स्क्रुटिनीमध्ये काय जी माहिती अवेलेबल आहे ती बरोबर आहे सगळी. मी B2B दाखवला, B2C दाखवतो बरोबर आहे, त्यातून कारवाई काय होणार आहे. पण जर इन्स्पेक्शन झालं त्याच्यावरती काय रेट टाकली आणि असं कळलं की समजा ज्यांनी माल घेतला, हा माल तुम्ही घेतला दाखवा, कुठे आहे माल, कुठे वापरला हे दाखवा. लक्षात घ्या, एक कॉन्ट्रॅक्टर आहे तो सिमेंट घेतो, जेवढं सिमेंट घेतो त्याहून जास्त सिमेंट वापरलं गेलं त्या प्रोजेक्टमध्ये हे दाखवतो एखादा कॉन्ट्रॅक्टर आणि त्याचा ITC घेतो. काय पाईप वापरले, ठीक आहे, समजा जे काही काम चाललंय त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तिकडे सिमेंट लागेल, पाईप लागतील. असे जे लोक आहेत की लोकांना बोलतात की तुमच्याकडे पाईपलाईन तुम्ही टाकणार ना, ते बिल माझ्या नावाने काढा, मी तुम्हाला 5,000 रुपये देईन. तुमची गावात एखादी विहीर असेल, तुम्ही विहीर काढत असाल आणि विहिरीत मग पाईपलाईन शेतामध्ये फिरवत असाल, तुमच्या घरापर्यंत आणत असाल, ते लोक म्हणतात की ते बिल तुम्ही पाईप जे घ्याल ना ते माझ्या जीएसटी नंबरवरती खरेदी करा, पेमेंट माझ्या बँकेच्या अकाउंटमधून करतो, तुम्ही मला कॅश द्या आणि वर तुम्हाला मी 5,000 देतो. म्हणजे 25,000चा ITC त्याला घ्यायचा आहे तर तुम्हाला लागेल, तुम्हाला 5,000 देतो, 20,000 ITC मी घेतो. तुम्ही कराल की नाही मला सांगा. कोणी व्यक्ती 5,000 मिळतात तर काय बोलेल, ठीक आहे बाबा ही कॅश घे आणि कर पेमेंट. आलं लक्षात. आता जर का त्याच्याकडे त्याला 100 पाईप लागायला पाहिजे आणि त्यांनी तिकडे 100-150 पाईप वापरले म्हणून दाखवलं, सिद्ध झालं की जास्त पाईप परचेस केलेलं दाखवले, ॲक्च्युली वापरलं गेलं नाही, तर तो फ्रॉड सिद्ध होईल. त्याने ITC खोटा घेतला. मग तू हे आणले कुठनं, पाईप वापरलेच नाही, मग बिल कुठनं आणलं. मग बिल आणलं समजा त्या ABC लिमिटेडकडनं बिल आणलं, तेव्हा सिद्ध होईल की ABC लिमिटेडचं नाव घेतोय हा, नंबर पहिले सस्पेंड करा, मग पुढे बघू आपण काय ते. त्यांनी माल दिलेला नाही ह्या माणसाला,
आणि बिल बनवलं आहे, म्हणजे विदाउट सप्लाय इन्व्हॉइस इश्यू केला. दोघं घुसून राहिले. दोघं दोषी म्हणजे कोणावर तरी कारवाई झाली, त्यावेळी दुसरा व्यक्ती सापडला त्याच्या ऑडिटमुळे, इन्स्पेक्शनमुळे तो सापडला म्हणून दुसरा सापडला. असेच सापडतात, अदरवाईज काय. डिपार्टमेंटला कुठलीही कारवाई असेल करायची असेल तर बर्डन ऑफ प्रूफ डिपार्टमेंटवरती आहे. ITC रिसिपियंट घेतो, रिसिपियंट ITC घेतो. लक्षात घ्या, मी शब्द काय वापरतोय, बर्डन ऑफ प्रूफ. काय बर्डन ऑफ प्रूफ? ITC ज्यावेळेस घेतला जातो तेव्हा ITC मध्ये सेक्शन 155 आहे, बर्डन ऑफ प्रूफ. वेअर एनी पर्सन क्लेम्स दॅट ही इज इलिजिबल फॉर इनपुट टॅक्स क्रेडिट, म्हणजे ज्या तरतुदी आहेत त्यानुसार तो ITC घेतोय, त्याच्याकडे डॉक्युमेंट्स आहेत, त्याने ॲक्च्युअलीमध्ये माल घेतला आहे, सगळं घेतलेलं आहे, तर त्यानुसार एकच फक्त बर्डन ऑफ प्रूफ हे टॅक्सपेअरवरती आहे ITCचं. बाकी कुठलीही कारवाई डिपार्टमेंटला करायची असेल तर बर्डन ऑफ प्रूफ हे डिपार्टमेंटवरती आहे. म्हणजे इनवॉइस त्यांनी प्रॉपर माल सप्लाय न करता काय केलं आहे, issues invoice or bill without supply of goods, services or both in violation of the provision of this act or the rules made thereunder. हे जर सिद्ध झालं तर त्याच्यावरती कारवाई होईल. पण सिद्ध कोणाला करायचं आहे? डिपार्टमेंट. म्हणजे ऑडिट कोणाला झालं? एका पार्टीचं. तर तुझ्याकडे जास्त माल तू घेतलेलाच नाही, वापरलेलाच नाही आहे, मग कसं काही दाखवतोय, त्याला मान्य करायला लागेल की मी खोटी बिलं घेतली, ITC खोटा घेतला. मग कोणाकडनं घेतो, मग त्याचं नाव येईल, त्याच्यावरती कारवाई होईल. लक्षात. असे एक नाही, जेव्हा 4-5 लोक असे सापडतात आणि मग सोर्स कळतो की खोटी बिलं कोण देतोय, मग त्याच्यावरती लक्ष ठेवून कारवाई करायला लागते. लक्षात ठेवा, तुम्ही जर खोटी बिलं इश्यू करत असाल तर तुमच्याकडे खोटा कॅशर पाठवायचा, तुझा ह्याच्याकडे आणि डील कर, त्याचं मला बिल द्या म्हणून, तू देईल बिल, मग पेमेंट करा, तू सांगेल ते GPayवरती पेमेंट करा आणि मग पुढे जाऊन त्याच्यावरती कारवाई करा. समजलं ना? बर्डन ऑफ प्रूफ डिपार्टमेंटवरती आहे. Provided also that where the registration has been suspended under Rule 21A2A for contravention of provisions of Rule 10A, म्हणजे बँक डिटेल सबमिट नाही केले, रजिस्ट्रेशन हॅज नॉट ऑलरेडी बीन कॅन्सल, जर कॅन्सल झालं नसेल तर बाय द PO अंडर Rule 22, the suspension of registration shall be deemed to be revoked upon compliance of the provision of Rule 10A. जोपर्यंत कॅन्सल होत नाही तोपर्यंत सस्पेन्शन आहे. रिटर्न नाही भरले, रिटर्न भरा, नंबर परत ॲक्टिव्ह होईल. बँक डिटेल नाही भरले, नंबर कॅन्सल केला, ते भरा, परत नंबर ॲक्टिव्ह होईल. सस्पेन्शन काय होईल? मागे घेतलं जाईल. मग रिवाइज टॅक्स इन्व्हॉइस इश्यू करा. सेक्शन 31(3)A मध्ये रिवाइज टॅक्स इन्व्हॉइसची प्रोव्हिजन आहे. ओके, त्याप्रमाणे मग नंबर सस्पेंड झाला आहे तर टॅक्स इन्व्हॉइस बनवू शकत नाही. मग नंबर ॲक्टिव्ह झाला का टॅक्स इन्व्हॉइस, रिवाइज टॅक्स इन्व्हॉइस बनवतो आणि मग रिटर्न फाईल करा. त्याप्रमाणे कळलं एवढं. आता रूल 22 प्रमाणे काय दिलं पहिले, वेअर द PO हॅज रिझन टू बिलीव्ह दॅट द रजिस्ट्रेशन ऑफ अ पर्सन इज लायबल टू बी कॅन्सल अंडर सेक्शन 29 ही शॅल इश्यू अ नोटीस. 17 मध्ये नोटीस, मगाची विचारलं तर हे पहिले त्याला नोटीस पहा. मला जी सिक्वेन्स दिली ना, तुम्ही बघा, लक्षात घ्या, ते एकदा तुम्ही नजर घ्या त्याच्यावरती की कुठले कुठले फॉर्म आहेत. सतरा जो आहे शो कॉल और कॅन्सल रजिस्ट्रेशन, आणि खाली दिले वेअर ॲज ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन विच हॅज कम टू माय नोटीस
इट अपेअर्स दॅट युअर रजिस्ट्रेशन इज लायबल टू बी कॅन्सल. काय कारण आहे ज्याच्यासाठी रजिस्ट्रेशन कॅन्सल व्हायला पाहिजे असं पीओला वाटते हे तो लिहून पाठवेल. शो कॉज नोटीस 17मध्ये. 18मध्ये रिप्लाय करेल. एक रिप्लाय करा आणि जाऊन त्याला जे आपण बिंग हड आहे त्याप्रमाणे जाऊन समक्ष भेटा आणि आपलं नंबर कॅन्सल का होऊ नये हे सांगा, बाजू मांडा. म्हणजे पुढे जाऊन मग 19 ऑर्डर फॉर कॅन्सल रजिस्ट्रेशन नंबर कॅन्सलच होईल. पुढे जाऊन नंबर कॅन्सल होईल त्यावेळेस 19मध्ये कॅन्सल आहे. जेव्हा कॅन्सल होईल तेव्हा त्यामध्ये 29 आणि 31 उल्लेख होईल की नंबर जरी कॅन्सल झाला असला तरी त्याच्यावरती असणारे ऑब्लिगेशन्स आणि लायबिलिटी ही त्याला पुढच्या काळात भरायला लागू शकते हे त्याला दिलेलं आहे. काय टॅक्स पेबल आहे का आत्ता कॅन्सल करताना ते पण यात दिलं जाईल. त्या दिवशी आम्ही कॅन्सल करून 3 वर्ष होऊन गेली. हां रिकव्हरी लागतच